नमस्कार. जय शिवराय. मित्रांनो, हा खतांच्या भाववाढीच्या अफवा आणि त्यामागच्या खऱ्या वास्तवाचा अगदी थोडक्यात आढावा आहे. तुम्ही जर शेतकरी असाल ना, तर 1 एप्रिल 2026 पासून खतांचे भाव दुप्पट होणार आणि सबसिडी पूर्ण बंद होणार या बातम्यांनी तुमच्या मनात नक्कीच धडकी भरवली असेल. पण अचानक एका रात्रीत खतांचे भाव असे दुप्पट कसे काय होऊ शकतात, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? तर पहिलं म्हणजे सबसिडी अजिबात बंद झालेली नाहीये, फक्त तिची मुदत संपलीये. बघा, 2010 पासून सुरू असलेल्या NBS योजनेअंतर्गत सरकार दर 6 महिन्यांनी सबसिडी जाहीर करतं आणि 31 मार्चला फक्त रब्बी हंगामाची मुदत संपलीये. 1 एप्रिलपासूनच्या खरीप हंगामासाठी नवीन दर लवकरच येतील. अगदी आपल्या मोबाईलचा प्लॅन संपल्यावर आपण तो कसा रिन्यू करतो ना, अगदी तसंच सरकारी ही योजना रिन्यू करत असतं. ती कायमची बंद नाही होत. दुसरं म्हणजे नवीन दर येण्याच्या या मधल्या वेळेचा फायदा घेऊन बाजारात जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. जागतिक युद्धाचं कारण सांगून मुद्दाम भीती निर्माण केली जाते, जेणेकरून तुम्ही घाबरून जादा दराने खत खरेदी करावं आणि व्यापाऱ्यांचा मोठा फायदा व्हावा. कारण शासनाने अजून कोणतीही भाववाढ केलेलीच नाहीये. आणि शेवटी अजिबात घाईगडबड करू नका. थोडी स्मार्ट खरेदी करा. अफवांना बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. त्यापेक्षा शासनाचे अधिकृत दर येण्याची वाट पहा. खत घेण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने दुकानातला स्टॉक आणि शासनाचे दर नक्की तपासा. कारण योग्य माहितीच अशा अफवांवरची सगळ्यात प्रभावी लस आहे. थोडक्यात सांगायचं तर खतांवरची सबसिडी कायम आहे आणि कोणतेही भाव वाढलेले नाहीयेत. त्यामुळे शासनाचे दर येईपर्यंत थोडा संयम बाळगा. कदाचित ही माहिती तुमच्यासाठी साधी असेल, पण कोणा एका शेतकरी बांधवासाठी ती खूप मोठी आर्थिक बचत ठरू शकते. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. महाराष्ट्र शासनाच्या योजना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महायोजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू. धन्यवाद. जय शिवराय. जय महाराष्ट्र.